गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राची भूमी राजकीय, सामाजिक आणि जातीय समीकरणाच्या नव्या वाटा शोधू लागली. अर्थातच आधी राजकीय सत्तांतराने हादरून जात स्थित्यंतर झालं आणि आता इथे नवं वादळ घोंगावताना दिसते. गत 2 वर्षात 6 उपोषणे तेही कोणत्याही राजकीय प्रलोभनाला बळी न पडता याच मातीने अनुभवलीये. अजूनही या उपोषणाची तीव्रता कमी झाली नाही, हेच विशेष. एवढा कणखर नेता मराठ्यांच्या वाट्याला आला आणि त्यांच्या आरक्षणाच्या लढाईला बळ मिळालं ते मनोज जरांगे पाटील या एकाच नावानं. पण या मराठा आरक्षणासाठी गेल्या 2 वर्षात झालेल्या उपोषणातून त्यांच्या वाट्याला काय आलं, काय मिळवलं, काय गमावलं, या पुढील नेमकी दिशा काय असेल, या सर्व प्रश्नांना समजून उमजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. तत्पूर्वी आपण आपला आणि आपल्या मनाचं ठाव घेणारं इंग्लिश चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि लाईक, कमेंट आणि शेअरच्या माध्यमातून आशीर्वादाची लयलूट करायला विसरू नका. जरांगे पाटलांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत असेच पोहोचवत राहू. मनोज जरांगे हे एकच नाव मराठ्यांच्या मनावर सध्या अधिराज्य गाजवतंय. त्यामागे कारण ही तसंच आहे. अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्ट 2023 पासून त्यांनी उपोषण सुरू केलं आणि महाराष्ट्राच्या भूमीवर हा नेता प्रत्येक मराठ्यांना आपलासा वाटू लागला. तो त्याचा नाही, सर्व समाजाचा विचार करतोय असा संदेश घराघरात पोहोचला. सुरुवातीच्या उपोषणाची व्याप्ती मोठी नसली तरी त्याला व्यापक स्वरूप दिलं त्या अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचाराने. जरांगे पाटील खचून गेले नाही तर हा लढा इथून अतिशय आक्रमकपणे सुरू झाला. नंतर महाराष्ट्र सरकारकडून अनेकदा चर्चा झाली, प्रलोभनं देण्यात आली, परंतु जरांगे पाटील मागे सरतील ते कसले. त्यांनी उपोषणाचं प्रिदस ठेवलं, जीव गेला तरी चालेल पण आरक्षण मिळवणारच. तोडगा निघाला नाही म्हणून मराठे कोटींच्या संख्येने मुंबईच्या दारात येऊन पोहोचले. सरकारकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू होता. मुंबईत उपोषणाला बसू नये म्हणून विरोधात हायकोर्टात दाद मागण्यात आली. पण ही न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मराठ्यांनी फौज तयार केली आणि मग यातून नव्या शब्दाने जन्म घेतला तो सय्ये सोयरे. सरकारचं शिष्टमंडळ जेव्हा अंतरवालीत पाटलांना भेटायला आलं तेव्हा या शिष्टमंडळाने या शब्दाचा वापर केल्याचं ऐकण्यात आलं. तो शब्द पाटलांनी प्रमाण मानला. 10 जरांगेंनी ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल या आश्वासनापायी माघार घेतली. परंतु सरसकट सगळे सोयरे ही मागणी काही पूर्ण झाले नाही. त्याची धग अजूनही महाराष्ट्रात राकट कणखर भूमी अनुभवते. हा इतिहास झाला. पण आता या मरण उपोषणाने मराठ्यांच्या मनाचा ठाव घेऊन दसरा मेळावा नारायणगडावर घेण्याचे ठरवले. पुढे आपण त्याबद्दल जाणून घेणारच आहोत. महाराष्ट्राच्या भूमीत यावर्षी विक्रमी दसरा मेळावे होणार आहेत. शिवसेनेचे 2, भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा 1 आणि मनोज जरांगे पाटलांचा नारायणगडावर 1. आता नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने मनोज जरांगे यांना नेमकं काय दाखवून द्यायचंय, मराठ्यांची एकजूट येणाऱ्या विधानसभेमध्ये राजकीय गणित ठरवणारी असेल या शंकाने. ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद आधीच भाजपला कठीण गेला. त्यात असा दसरा मेळावा आता त्यांना आणखीनच धक्क्याचा ठरेल. मराठा आरक्षणाचं बिजट ठेवलेलं घोंगडं महायुतीच्या पथ्यावर पडणार नाही याची कल्पना महायुतीला कदाचित आली असेल. त्यातच मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असून त्यांना आरक्षण कसं देता येईल याचा विचार सत्तेत आल्यानंतर करू असं विधान शरद पवारांनी केल्यामुळे महायुतीची पुरती अडचण झाली. या दसरा मेळाव्यातून जरांगे पाटील विधानसभा लढवण्याची घोषणा सुद्धा करणार असल्याचं आमच्या विशेष सूत्रांकडून कळालंय. त्यातच ही निवडणूक लढवताना गनिमी कावा वापरून मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल यावर विचारमंथन सुद्धा होणार असल्याची माहिती आहे. अर्थातच पाटलांचा हा मेळावा ऐतिहासिक ठरेल आणि मराठ्याची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकीत मैलाचा दगड ठरणार यातही शंका नाही. पण महाराष्ट्राच्या पुरोगामी भूमीत गेल्या 2 वर्षात उभं राहिलेलं, वाढलेलं आणि आता मूळ घट्ट केलेलं हे आंदोलन अधिकच उग्र रूप घेताना दिसते. यात फरफट होते ते गरीब आणि सामान्य लोकांची. पण आता हे आंदोलन यशस्वी होणार, जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होतील, सगळी सोयरेचं निदान आता तरी लागेल, ही आग अशीच धगधगत राहील, असे एक ना अनेक ज्वलंत प्रश्न महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मनात धगधगतात. आणि हाच आहे आजचा ज्वलंत मुद्दा. असे अनेक मुद्दे आहेत ज्यांना आपण इंग्लिश या चॅनलच्या माध्यमातून वाट मोकळे करून देत राहू. आपला आशीर्वाद हा लाईक, कमेंट्स आणि शेअरच्या माध्यमातून मिळावा हीच अपेक्षा ठेवून आपली रजा घेते. धन्यवाद.